एक नवीन दिवसाची एक छान अशी सुरुवात. सकाळी गरम पाणी पिते. गरम पाणी पिल्याने वजन कमी व्हायला पण मदत होते, म्हणून गरम पाणी हे पिलेले सगळ्यात चांगलं असतं. त्याच्या स्कूलमध्ये कंपल्सरी 2 वेण्या घालाव्याच लागतात, चाहे किती वेळ होऊन जाऊ. आणि 2 वेण्या घातल्याने केसही छान होता मस्त. माझे केस तर पातळ आहे, पण तनिष्काचे केस छान जसे जाड व्हावं म्हणून मला वाटतं. तर म्हणून रोज मी तेल लावून तनिष्काला 2 वेण्या कंपल्सरी घालते. आणि केसही छान होता, केस वाढताही. साठी मी बनवले होते बेसनचे चिले. तनिष्काच्या टिफिनमध्ये भरले, सॉस दिला. आणि फ्रूट हे कंपल्सरी स्कूलमध्ये पाहिजे, म्हणून मी रोज एक फ्रूट तरी तनिष्काला देते. आज काय द्यावं तर म्हटलं चला, तनिष्का म्हटलीच होती का मम्मी आज मला ॲपल दे. पटकन पाण्याची बॉटलही भरली आणि पटकन ती पॅक केली. छेरी थांब. तनिष्का घेतलं. चल चल बाबू घेतलं. तनिष्काला सोडवायला मी चाललीच होती. शार्प 6:15 वाजले होते. बरोबर 6:15 वाजता व्हॅन येते म्हणजे येतेच. आणि तनिष्का आता स्कूलमध्ये चालली आहे. चल छेरीला घेऊन जायचं म्हटलं तर सकाळी एक हेच होतं, तिला पण चक्कर मारायचा असतो सकाळी आणि तिच्याबरोबर माझंही चक्कर मारणं होतं. अशा प्रकारे आम्ही रोज दोघी चक्कर मारतो. त्या दिवशी दसरा होता म्हणून फुलांची रांगोळी बाहेर काढली होती, पण इतके फुलं हवेने उडून गेले होते, पूर्ण कचरा झाला होता. दिवस झाले मुलांनी चिकनची भाजी खाल्लीच नव्हती. जिरा पावडर होते, नवरात्र होते, त्याच्यामुळे धण्याची पावडर मुलांसाठी नॉनव्हेज बनवूया. तर म्हटलं चला चिकनची भाजी बनवू. घरचाच काळा मसाला होता, म्हणजे मी घरी करून ठेवलेला होता. मग तो टाकला, त्यात सगळे मसाले टाकले आणि चिकनची भाजी घरचेच मसाले सर्व टाकले. चिकनची भाजी छान अशी शिजलेली पण आहे आणि तिला छान असा तवंगी आला आहे, कलरही मस्त आला आहे, वास खूप छान येतो आहे. अशा प्रकारे तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने चिकनची भाजी बनवा. पटकनही होते आणि मुलांनाही आवडते. एका साईडला भाजी होत होती तोपर्यंत वंशला पण भूक लागली होती. म्हटलं चला कांदा टमाटा आणि काकडी पटापट कापून देऊ आणि वंशला पण पटकन असं जेवायला देऊ. जेवणाची वेळ झाली का मुलांना असं होतं मम्मी कधी जेवायला देईल. पटकन असं ताट केलं. वंश जेवायला बस.